नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लगातार दुसऱ्या दिवशी आणखी दुसऱ्या घटकाच्या जागा या कमी झालेल्या आहे आणि हा घटक आहे पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया आणि पोलीस शिपाई या पदासाठी जागा कमी झालेल्या आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन्हीही दाखवणार आहे, जुन्या जागा आणि आता बदल झालेल्या जागा. तर पहा, 29/2/2024ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. तर पहा, यामध्ये एकूण जागा किती होत्या तर 110. तर आता पण किती आहे तर 110च आहे. फक्त काही जागा या कमी झालेल्या आहेत. तर पहा, वजासाठी 35 होत्या, विजासाठी 10 होत्या, भज व क साठी 15, भज ड साठी 7, SC-BC साठी 11, EWS साठी 12 व राखीवसाठी 20 आणि एकूण जागा 110 होत्या. तर पहा, यामध्ये जर आपण बघायला गेलो तर सर्वसाधारणमध्ये 9 जागा या अजाला होता, विजाला 1, भज ब ला जागा नव्हती, भज ड ला 4, भज ड 4, SC-BC 2, EWS 2 आणि अराखीवमध्ये 7 आणि एकूण जागा आहेत 29. महिलांसाठी बघायला गेलो आपण तर 34 आहे. पुढे जर बघायला गेलो आपण तर खेळाडू 7, प्रकल्पग्रस्त 7, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 17, अंशकालीन पदवीधर 7, पोलीस पाल्य 1 आणि गृहरक्षक दल 7. आता बघा कुठे कमी झालेले आहे तर या पोलीस पाल्यामध्ये वाढ झालेली आहे आणि कमी झालेली आहे सर्वसाधारण जागेमध्ये. इथे बघा 0 जागा आहे, इथे बघा इथे, आणि इथे बघा 7. आता नवीन जाहिरात पहा, ही नवीन जाहिरात आहे, तारीखसुद्धा बघू शकता 20/3/2024. गोंदिया आहे घटक आणि पदाचं नावसुद्धा बघू शकता आपण. 110 जागेसाठी. एक मिनटं थोडं झूम करतो तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे बघा, 100 पोलीस शिपाई या पदासाठी 110 जागा तेवढ्याच आहे. फक्त इथल्या ज्या जागा इथे 7 होत्या त्या 4 झालेल्या आहे आणि इथल्या ज्या जागा आहे त्या कुठे देण्यात आलेल्या आहे तर बघा, पोलीस पाल्याला 2 जागा देण्यात आलेल्या आहे. हिची जी रिक्त जागा होती म्हणजे इथे खाली होतं ते भरण्यात आलेलं आहे, म्हणजे एकूण 3 जागा झालेल्या इथे पोलीस पाल्याच्या. आणि आणखी बघा, दुसरं म्हणजे भूकंपग्रस्ताला 1 जागा देण्यात आली. इथे बघा, इथंही रिक्त होता आधी, इथे बघा 4 म्हणजे 7 मधून 3 वजा करण्यात आल्या, तर एकूण 4 जागा राहिलेल्या आहे सर्वसाधारण ओपनमध्ये. आणि त्या जागा 3 कुठे कुठे दिलेल्या आहे तर भूकंपग्रस्तला 1 दिली आणि 2 पोलीस पाल्याला दिली. इथे बघू शकता भूकंपग्रस्त सुद्धा रिक्त आहे. हे बघा, इथे रिक्त पद आहे, इथे 1 देण्यात आली आहे आणि इथे 2 देण्यात आली आहे. अशा प्रकारे घटकामधील जागा या कमी होत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांनी फॉर्म भरल्यानंतर भरण्याआधी व्यवस्थित चार्ट बघा. आपल्या कास्टला खरंच इथे जागा आहे की 3 वेळा चेक करा. महापोलीसची वेबसाईट चेक करा, त्यानंतर ITची चेक करा. जर दोन्हीमध्ये समानता वाटली तरच फॉर्म भरा. आणि तुम्हाला जर जिल्ह्यावाईज जर वेबसाईट माहिती असेल, जसं उदाहरणार्थ मुंबई पोलीसची साईट, त्यानंतर मीरा भाईंदरची साईट, तर त्या साईटवर स्वतः जाऊन त्या साईटवर तीच जाहिरात आहे का ती चेक करा, तेव्हाच फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो. नाहीतर जागा नाही आहे आणि फॉर्म भरला तर तुम्हाला सरळ भरती प्रक्रियेतून बाद केला जातो. ठीक आहे. जर तुमचं वय 28+ असेल तर सरळ तुम्हाला बाद केलं जाईल. त्याचं कारण म्हणजे ओपनमध्ये तुम्ही बसू शकणार नाही. त्यानंतर SRPFमध्ये जर तुमचं 25+ असेल तर तुम्हाला सरळ बाद केला जाईल. ठीक आहे. बाकींचा काही प्रश्न राहणार नाही. जर 25च्या कमी असेल तर त्यांना, जरी जागा नसेल तर त्यांना ओपनमध्ये घेतलं जाईल. पण तुमच्या जे 25+ आणि 28+ आहे त्यांच्यासाठी खूप धोकादायक काम होईल आणि रिस्की काम होईल. तर सतत अभ्यास 4 दिवस कमी केला तरी चालेल, ग्राउंड कमी केलं तरी चालेल विद्यार्थी मित्रांनो. पण आपण कालपासून बघतोय की जागेमध्ये चेंजेस होत आहे. नाहीतर तुम्ही फॉर्म भरला ना, आता मस्त अभ्यास करतो तर अभ्यास करून काही फायदा होणार नाही. पहिले इथे लक्ष द्या, कारण की मागे पुढे जागा होत आहे. तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही स्वतःसुद्धा आपली ज्या घटकामध्ये आपण फॉर्म भरला तिथली साईट 1-2 दिवसाआड ITची साईट, महापोलीसची साईट हे चेक करत चला. जर तुम्ही असं करणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुमचाच लॉस होणार आहे. ठीक आहे. कारण की कुठल्याही जागा कितीही कमी होत आहे तर त्याकडे लक्ष द्या, कारण की बोटावर मोजण्याच्या जागा असतात, तर त्यामध्ये सुद्धा तुमची जागा नसली तर सरळ तुम्हाला बाद व्हावं लागेल. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच.